या दरम्यान आपण बघतोय दोन बलाढ्य संघ जे एकमेकासमोर उभे असणार आहे. कृष्णा 11 नेवासा विरुद्ध साई 11 साईनगर. सुरेख असा फटका यावेळेस ओंकार आहे. हलकीशी चुकी या ठिकाणी झाली. खराब क्षेत्ररक्षण आणि या मोबाईलात एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेली. या एका धावेनं वाढती धाव संख्या 8. सुरेख फटका असणार आहे यावेळेस. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध काहीसा वेगात चेंडू सीमा रेषे पार. चौकार. धाव संख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आज विशाल वेगळा वाटतोय, वेगळा भासतोय आणि एक चांगली फलंदाजी विशाल यांची. कट केलाय हेलना मत. फिर एक बार चौकार. 4 रन. सुरेख फलंदाजी चौफेर फटकेबाजी मैदानामध्ये केली जाते. धावपळकावर 16 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळेस डिफेन्स चांगला चेंडू. तर या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला आहे. 17 धावा धावपळकावर असणार आहे. विठ्ठल गोलंदाजीसाठी या ठिकाणी तयार. स्ट्राइक एंडवर ओंकार. सुरेख फटका. एक वेगळा फटका या ठिकाणी बघावयास मिळाला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडू या दरम्यान जो यष्टीरक्षकाकडे येतोय आणि धावपळकावर मात्र 2 धावेने वाढती धावसंख्या झाली ती 19. लॉंगॉनच्या दिशेमध्ये मारलेला फटका आहे. कोणी क्षेत्ररक्षक नसणार आहे यावेळेस. मोकळा. चौकार. 23 धावा पूर्ण होत आहेत. ओंकार देखील आता काहीशी सुरेख फलंदाजी या ठिकाणी करतोय. विठ्ठल तयार. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण. धावबादचा अपील यावेळेस नकार दिला गेलाय. अगदी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आडवर वाढती धाव संख्या 24. सुरेख फटका यावेळेस ओरपी चेंडू. चेंडू सीमेरेषे बाहेर. सरळ. चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. यावेळेस अवंतर धावेचा इशारा येतोय. एका धावेची भर या ठिकाणी केली जाईल. 29 धावा. पुन्हा एकदा पाठोपाठच्या स्वरूपामध्ये हा ही खराब चेंडू. 30 धावा पूर्ण होत आहेत. मला वाटतं हॅड्रिक पूर्ण झालेली आहे. तिसराही चेंडू खराब दिला गेलाय.
31 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस कट केलाय हिलनामत. चेंडू फाडार चौकार 4 रन. षटक समाप्तीचा इशारा 2 षटका अखेर 35 धावा. तर या ठिकाणी 35 धावा पूर्ण झाल्या मित्रांनो. 12 चेंडूंमध्ये एक जोरदार फलंदाजी आपल्याला या ठिकाणी दिसते. गोलंदाजीमध्ये या वेळेस बदल सुनील यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात आपण त्यांच्या हस्ते मैदानामध्ये बघतोय. मिडॉनच्या दिशेमध्ये मारलेला फटका आहे. त्या ठिकाणी राहुल हजर असणारे सुरेख असं क्षेत्ररक्षण. यावेळेस सिंगल मिळेल आणि या एका धावेनं वाढती धावसंख्या 36. काही काळ चेंडू हवेत आहे आणि काहीसा अवघड झेल यावेळेस टिपला गेला नाही. दरम्यान फेकाफेकी देखील मैदानामध्ये झालेली आहे. तर काहीस खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धाव्यांचं नुकसान या ठिकाणी झालंय. फुलटा चेंडू आहे. यावेळेस जोरदार फटका मारला गेलाय. सीमे रेषेवर झेल सुटलाय परंतु प्रयत्नाची दाद दिली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल. 2 धावेनं वाढती धावसंख्या 41. सुरेख असा चेंडू निर्धाव असणार आहे. यावेळेस लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ इष्टरक्षकाकडे जातोय. हा ही चेंडू निर्धाव असणार आहे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांकडे जावं लागेल. तर निर्धाव चेंडून समाप्ती या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये मारलेला फटका यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. तर बघूया यावेळेस वेगळा प्रयोग करण्यास गेलाय आणि उजव्या यष्टीला मात्र उडवलं गेलंय. फलंदाज बाद.
यावेळेस ऑप्शनच्या बाहेर आहे. अवांतर दिला गेला एका धावेची भर. धाव फलकावर आपण बघतोय 51 धावा लागले गेलेत. तर या दरम्यान जर बघितलं मैदानामध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेंमुळे धावफलकावर 53 धावा पूर्ण होत आहेत. चांगली फलंदाजी आज कृष्णा 11 संघ सुरेख फलंदाजी करताना सुरेख असं क्षेत्ररक्षण माऊली पेचे. सर्वात महत्वाचं म्हणजे माऊली पेचे क्रिकेट खेळतायत हेच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एक सिंगल या दरम्यान पूर्ण झालेली आहे. 55 धावा धावफलकावर लागतील. या दरम्यान आयोजक कमिटीचे ज्येष्ठ सदस्य निरंजन भाऊ डाहळे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आणि एक सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल आणि या एकेरी धावेनं वाढती धावसंख्या 55. तर बघूया 56 धावा यावेळेस धावफलकावर असणार आहे. सुरेख फटका एक स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला दिसेल. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये हा चेंडू येतोय. गोलंदाजीसाठी विठ्ठल यांच्याकडे चेंडू आहे. माफ करा सुनील आहेत. टॉप एज असणार आहे. चेंडू हवेत एक संधी आहे झेल घेण्याची. अगदी झेल टिपला गेलाय फलंदाज बाद. फलंदाज पुन्हा चेंडू घालतोय. पुन्हा फलंदाज बाद.
हॅड्रिकचा चान्स या ठिकाणी सुटलाय. संधी नक्की निर्माण झाली होती. एक आगळा वेगळा विक्रम करण्याची संधी. तर या ठिकाणी धावपळकावर 7 धावा लागल्या गेल्यात. हॅड्रिकची संधी हुगली. दादूस मैदानामध्ये आलेला आहे आणि सुरेश चेंडू. तर या ठिकाणी पारितोषिक आलंय कृष्णाभाऊ परदेशी यांचं दादूस साठी असणार आहे. सलग 3 षटकारांसाठी 501 रुपये. तर पहिला हल्ला आहे. तर मित्रांनो अगदी बक्षीस जाहीर झाल्या दादूसनं षटकार आणलाय. यावेळेस डाव्या हाताचे फलंदाज तर या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी पप्पू यांच्याकडे चेंडू आहे. आकाश कडू स्ट्राइक एंडवर असणारे खतरनाक फलंदाज. बरोबर का आकाश भाऊ? धाव फलकार आहेत त्या 66 धावा. सुरेख फटका. यावेळेस षटकार. नो बॉल दिला गेलाय. यावेळेस आकाश कडू यांच्यासाठी गणेश भाऊ कोरेकर यांच्याकडून आकाश कडू यांना सलग 3 षटकारांसाठी 501 रुपये. पहिला गेलाय धरला जाईल काही अडचण नाही, पण दुसरा नाही गेला. स्क्वेअर लेग कडे फटका डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. सिंगल मिळेल. या एका धावेनं वाढती धावसंख्या 74. तर या ठिकाणी बाबुलखेडा वॉरियर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. पुढे सरसावलाय. यावेळेस चाकवा या ठिकाणी दिला गेलाय. तर या ठिकाणी आपण बघतोय शेवटचं षटक टाकलं जात आहे पप्पू यांच्या माध्यमामध्ये. या ठिकाणी गोलंदाजी चालू आहे. बघूया किती मोठं धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं जाईल. एक सुरटी धाव करण्याचा प्रयत्न आणि बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव घेतली जाईल. आणि गोलंदाज तयार असणाऱ्या सुरेख असा हा चेंडू निर्धाव असणाऱ्या
फुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, छेर नाही, माफ करा, चौकार. चेंडू हवेत, यावेळेस सुरेख झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. विठ्ठल आणि सुनील. बघूया पहिला चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेवर समाधान. तर धावसंख्येचा श्री गणेश होतोय 22च्या स्वरूपात. लेग 22च्या स्वरूपात.
आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रीडाप्रेमींचं मनापासून स्वागत. पुढचा चेंडू. ओ यावेळी सुरेख चेंडू हलकीशी तर संघाला लागलेला पहिला धक्का सुनीलच्या रूपात. पुढचा चेंडू समोर असेल तो विठ्ठल. खराब चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 3 धावा. पहिल्या षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू. यावेळी लेग स्टंपच्या दिशेने मारलाय फटका. बघूया किती धावा मिळू शकतात. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या दुसरी धाव पूर्ण. तर धावसंख्या हळूवारपणे 5 धावा. चेंडू काही काळ हवेत असणार आहे. बघूया पुन्हा 2 धावा. धावसंख्या झाली ती 5 धावा 7 धावा. यावेळी खराब चेंडू नो बॉल. प्रीतचा चेंडू असेल समोर. समोर असेल तो केतन म्हात्रे. अरे आवाज पलीकडे जाता. हॅलो. बघूया पुढचा चेंडू. प्रीतचा चेंडू होता. चेंडू हवेत असणारे. प्रीतचा चेंडू होता. तर मित्रांनो एकच धाव पूर्ण. षटक संपलंय. पहिल्या षटकाखेर 10 धावा साई इलेव्हन संघाच्या. 80 धावांचा पाठलाग करताना साई इलेव्हन संघ 1-10. यानंतर होणारा संगमा. बाबुळखेडा वॉरियर्स
विरुद्ध ऑरेंज आर्मी नेवासा. तर नाणेफेकीसाठी यायचंय. 5 मिनिटात जर नाणेफेकीसाठी नाही आली तर पेनल्टी दिली जाईल. यावेळी सुरेख चेंडूने सुरुवात करतोय. खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात तेजस नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. वेगावर विश्वास ठेवतो मित्रांनो हा गोलंदाज तेजस. अतिशय एक युवा गोलंदाज. यावेळी यष्टी रक्षक चेंडू खाली. संघाला लागलेला दुसरा धक्का. पहिल्या चेंडूवर धक्का दिला मित्रांनो साई 11 संघाला. 2 बाद 11 धावा. तर नवीन फलंदाज असेल मित्रांनो योगेश. एक युवा गोलंदाज. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. बघूया धावचीची संधी मात्र हुकली मित्रांनो. चेंडू निसटलाय. पुन्हा एकदा संधी होती धावचीची. पवेलियन मध्ये कृष्णा भाऊ परदेशी संघ मालक. पुढचा चेंडू. ओ यावेळी यॉर्करचा प्रयोग. सुरेख यॉर्कर. धावसंख्या झाली ती 13 धावा. दुसऱ्या षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू असताना मित्रांनो तर आलेल्या सर्व क्रीडा प्रेमींचं क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सुरेख चेंडू काही काळात असणार मित्रांनो. क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 14. तर नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचा कौल. पुढचा चेंडू समोर असेल तो विठ्ठल. यावेळी सुरेख कट करण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील. विश्वास कमी आणि आत्मविश्वास. उत्साह ज्यादा आणि आत्मविश्वास कमी. तर अमोल भाऊ लाकरे एकदम तरुणांच्या काळातील तावीत हे करतील नाणेफेक. आणि तुमचं रहस्य पण सांगा दोन्ही संघ नायकांना. तर 2 षटका अखेर 14 धावा धावसंख्येवर. तर ऑरेंज आर्मी नेवासा संघ या संघाने जिंकलाय नाणेफेकीचा कौल. तुमचा निर्णय 5 मिनिटात आम्हाला सांगायचा आहे. तर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक अनिकेत डोगणे युवा गोलंदाज. सुरेख चेंडूने सुरुवात करतोय मित्रांनो. फलंदाज समजू शकला नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात. सुरेख गोलंदाजी. अतिशय युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ
अंडर 19 म्हटलं तरी चालेल. महाराज सोडलाय पुढचा चेंडू. यावेळी बघूया किती धावा मिळू शकतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजार. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. तर यानंतर होणारा सामना ऑरेंज आर्मी नेवासा विरुद्ध पाटील 11 बाबुळखेडा. बघूया पुढचा चेंडू. सुरेख यॉर्कर. सुरेख पुन्हा एकदा यॉर्कर. फलंदाज समजू शकला नाही. निर्धाव चेंडू. आणि बैरवाडीची जत्रा चालू आहे मित्रांनो, त्याच्यामुळं पुढचा चेंडू समोर असेल तो विठ्ठल. हो सुरेख चेंडू. सुरेख षटकाची सुरुवात करतोय मित्रांनो अनिकेत डोकरे, एक युवा गोलंदाज. तिसऱ्या षटकाचा मैदानामध्ये खेळ चालू असता. अजूनही दोन्ही फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम केलंय ते कृष्णा 11 संघाने. यावेळी बघूया लेग स्टंपच्या दिशेने मारला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चौकार. गाडी टाकून दे तिथे. मग गाडी टाकून जाऊ देऊ ना. आधी जाऊन घेऊन बोलून दे. बघूया पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने मारला फटका. धावचीची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न काहीचा असफल. तर 3 षटकाखेर 20 धावा धाव फलकावर. साई 11 संघाच्या 18 चेंडू आणि 60 धावांची गरज. जयंत मोरे जिथं कुठं पण असतील आमचे GTC लाईव्हचे ऑपरेटर त्यांनी कॉम्प्युटर बॉक्स संपर्क साधा. तर नवीन गोलंदाज असेल मित्रांनो आकाश निंबाळकर. अरे भाई टीच पाडतो काय. बघूया पुढचा चेंडू समोर असेल तो विठ्ठल. अतिशय कमी रन असलेला खराब चेंडू. वाईट चेंडू. अगदी 2-3 पावलाचा रन असलेला आकाश निंबाळकर. यावेळी सुरेख यॉर्कर. बघूया किती धावा मिळू शकतात. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 22 धावा धाव फलकावर. सुरेख गोलंदाजी कृष्णा 11 नेवासा संघ. पुढचा चेंडू. ओ यावेळी चेंडू काही काळ हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि झेलबाद. संघाला लागलेला तिसरा धक्का.
वाढती धावसंख्या 27 धावा. धावा पालकावर. पुढचा चेंडू सुरेख. बघूया पुढचा चेंडू समोर असेल तू विठ्ठल. उलटा चेंडू. चेंडूने दिलेली हुलकावणी क्षेत्ररक्षकाला चौकार जातोय मित्रांनो. भागवत मात्र माघारी परतलाय. अजून जर एक विकेट घेतली पैसे रोख लागते ना. नाही नाही इथं इथं ठेवायच्या आधी नाही घेतले तू माग घेऊन जायचे पैसे. पैसे इथं रोख लागते ना आधी देत नाही इथं कोणी नंतर मनाचे भांडणं करते पोरं. यांच्याकडे आता जर सोडते पैसे. आता जर विकेट घेतली माऊली भाऊंची तर 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे अजय देवडे. यावेळी समोरासमोर मारलेला फटका. 500 रुपयांची संधी मात्र गमावलेली आहे तेजसने. यावेळी सुरेख चेंडू. ऑरेंज आर्मी. ऑरेंज आर्मी संघ तुमचा निर्णय द्यायचा आहे. नवीन आलेला फलंदाज पप्पू. पप्पू पास हो गया. बघा पुढचा चेंडू तेजस. सुरेख चेंडू. बघूया लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फटका चौकार जातो मित्रांनो. आपलं खातं खोलतोय. पुढचा चेंडू. धावसंख्या झाली ती 37 धावा. धाव पालकावर. यावेळी पुन्हा एकदा एका चौकारानंतर करतोय ते सुरेख कमबॅक तेजस. अतिशय नवीन खेळाडूंचा भरणा असलेला कृष्णा 11 संघ. कुठेतरी नवीन खेळाडूंना संधी दिली कृष्णा भाऊ परदेशी यांनी. सुरेख चेंडू. फुलटॉस चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ऑरेंज आर्मी सांगा तुमचा निर्णय द्या. बॉलिंग. एकोणचाळीस धावा.
शेवटची ओव्हर आहे. आकाश कडू. थांबा 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 आकाश 5 मिनिटं थांब. आकाश कडू या. चल ठीक आहे ओके. डेअरी मिल्क आकाश कडू. बघूया 6वं षटक संघासाठी शेवटचं षटक. सुरेख चेंडूने सुरुवात करतोय मित्रांनो. आकाश कडू यांनी जर या ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली तर गणेश प्रदेश यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. कृष्णा भाऊ युवा मंच यांच्याकडून 501 रुपये. नो बॉल. तर आकाश कडू या षटकात जर हॅट्रिक घेतली तर 501 रुपयांचं पारितोषिक कृष्णा भाऊ युवा मंचकडून आलेले. पुढचा चेंडू यावेळी दोन धावा. धावसंख्या झाली ती 44 धावा. डेअरी मिल्क आकाश कडू. फुलटॉस चेंडू होता समजू शकले नाही फलंदाज बाद. एकच धाव. सूरज परदेश यांनी जर पहिल्या टप्प्यात जर कधी क्षेत्ररक्षण केलं तर 101 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया पुढचा चेंडू. यावेळी चौकार. आता मात्र पुढचा चेंडू. पुढचा चेंडू आता मित्रांनो चेंडू काही का हवेत असणार आहे. सूरज परदेशी पहिल्या टप्प्यात धरण्याचा प्रयत्न पण खराब क्षेत्ररक्षण. तर